बापरे, उन्हाळ्यात होणारं डिहायड्रेशन आणि थकवा कोणालाच चुकलेला नाही. परंतु हा त्रास कमी करायचा असेल तर आपल्या सर्वांना हायड्रेट राहणं खूप महत्त्वाचं असतं. आणि उन्हाळ्यात सर्वात मोठा टास्क म्हणजे फ्रेश लिंबू भेटणं. फ्रेश लिंबू आपल्याला भेटत नाहीत आणि भेटले तरी आपल्या खिशाला परवडणारे नसतात. सो याच्यासाठी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे सिरप बनवणं. तर इथं 1 वाटी पुदिना, 2-4 बर्फाचे तुकडे टाकून छान मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. कढईमध्ये 1 वाटी साखर आणि साखर बुडेल इतकं पाणी टाकून त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं. एक उकळी काढून घेतली की त्यामध्ये वाटून घेतलेली पुदिन्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं. 5 ते 10 मिनिट छान उकळी काढली की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 विलायची टाकून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं. सिरपची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली का नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही इथं हातामध्ये चेक करू शकता. आपल्याला पाक जर चिकट लागला की समजून जायचं आपलं सिरप तयार झालेलं आहे. आता सिरप थंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये इथं मी 3 ते 4 लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता. थंड झाल्यानंतर त्यामध्ये ते मिक्स करायचं आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा काळं मीठ आणि चाट मसाला घालून त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर त्याला एखाद्या चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचे. आता गाळून घेतलेला सिरप एखाद्या कोरड्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करायचा. हा सिरप तुम्ही 3 ते 4 महिने फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकता. उन्हाळ्यामध्ये थंडगार सरबत तर प्यायला सर्वांनाच हवं असतं, परंतु ते कोण बनवणार हा मोठा प्रश्न असतो. परंतु हे सिरप बनवल्यानंतर लहान मुलं देखील अगदी चुटकीसरशी हे सरबत बनवतील. ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे, सब्जा आणि बनवलेलं 2 चमचे सिरप टाकून थंड पाणी मिक्स करायचं आणि आपलं सरबत तयार आहे. हे सिरप टाकल्यानंतर या सरबतामध्ये तुम्हाला काहीही ॲड करायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता जेवढं रिफ्रेशिंग दिसतंय त्यापेक्षाही जास्त टेस्टी आणि यम्मी सरबत बनलेला आहे. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे आत्ताच सेव्ह करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच छान रेसिपीसोबत.